निद्रा रुटीन आम्ही आमच्या स्लीप डिसऑर्डर ब्रीदिंग, ज्यांना झोपेचा आजार असतो त्यांना आम्ही रिकमेंड करत असतो. मी पल्मोनॉलॉजिस्ट, माझे जे सहकारी आहेत डायटिशियन, फिजिओथेरपिस्ट आणि पेशंट, असे आम्ही 4 लोक व्हॉट्सॲप ग्रुपवरती एक ग्रुप फॉर्म करतो आणि पेशंटला निद्रा रुटीन फॉलो करायला लावतो. त्याच्यात 3 गोष्टींवरती आम्ही लक्ष देतो. फर्स्ट डाएट, सेकंड एक्सरसाइज आणि थर्ड स्लीपची रुटीन. तर डाएट आम्ही पेशंटला सांगतो सीझनल डाएट, तुम्हाला काय आवडेल ते खा, काही प्रॉब्लेम नाही. फक्त एक प्रिकॉशन ठेवा की तुम्ही तुमची रात्रीची जी डिनर जेवण असतं ते लाईट घ्या, ते लवकर घ्या, 7:30-8 वाजता घेऊन घ्या. तर दॅट इज द ओनली थिंग विच वी वॉच फॉर इन आर स्लीप डिसऑर्डर्ड ब्रीदिंग पेशंट्स अँड दॅट इज अ निद्रा रुटीनचं पार्ट. सेकंड, एक्सरसाइज. प्रत्येक स्लीप डिसऑर्डर ब्रीदिंग पेशंटला आम्ही काहीतरी एक्सरसाइज, 1 तास वॉकिंग, काहीतरी जिमिंग, नाहीतर काहीतरी खेळणं, डान्स करणं, ह्या गोष्टी आम्ही ॲडवाईस करत असतो आणि त्या ग्रुपवरती त्याची आम्ही एक अटेंडन्स घेत असतो, आम्ही एक त्याची प्रूफ घेत असतो. थर्ड, स्लीप रुटीन. निद्रा रुटीनमध्ये स्लीपचे टायमिंग्स आम्ही पेशंटला ॲडवाईस करत असतो की तुम्ही लवकर झोप घेणे, 10-10:30 वाजता तुम्ही झोपा आणि मग सकाळी लवकर उठा की फॉर एक्झाम्पल 5:30-6 o'clock यू वेक अप. सो वी advise patient to follow this routine for 3 months and we try to make it a routine, we make it a proper, त्यांना त्याची सवय लागावा असं आम्ही प्रयत्न करत असतो. 1.5 ते 3 महिन्याची आम्ही ही निद्रा रुटीन त्या व्हॉट्सॲप ग्रुपवरती आम्ही कंटिन्युअसली फॉलोअप घेतो आणि असं बघतो की पेशंटला ह्या छानशी जे रुटीन आहे त्याची सवय लागावा. आणि हे आता आम्ही वर्षभरापासून करतोय. निद्रा रुटीनने आमचे जे 20-25 स्लीप डिसऑर्डर ब्रीदिंगचे पेशंट्स आमच्या ग्रुप्समध्ये आहेत त्यांना अतिशय छान असं रिझल्ट मिळालेला आहे. थँक्यू व्हेरी मच.